चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेत आज पहिला उपांत्य सामना खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध दिलबहार तालीम मंडळ यांच्यात खेळण्यात आला. सामन्याच्या 6व्या मिनिटाला दिलबहारच्या थांगजेलीनं फ्री किकवर गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. यानंतर खंडोबा तालीम मंडळानं 33व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीचा फायदा घेत प्रभू पोवार यानं गोल करून सामना बरोबरीत आणला. यानंतर अवघ्या 2 मिनिटात खंडोबाच्या ऋतुराज संकपाळच्या पासवर रोहित जाधवनं गोल करत संघाला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. पूर्वार्धाच्या जादा वेळेत खंडोबाच्या पृथ्वीराज साळुखेच्या पासवर प्रभू पोवारनं वैयक्तिक दुसरा गोल करत संघाला 3-0 अशी मजबूत आघाडी मिळवून दिली. उत्तरार्धात दिलबहार तालीम मंडळानं चांगल्या खेळाचं प्रदर्शन केलं. 68व्या मिनिटाला थांगजेलींच्या पासवर एल गोंगलनं गोल करत आघाडी 3-2 अशी कमी केली. शेवटच्या काही मिनिटात दिलबहारनं बरोबरीसाठी जोरदार चढाया केल्या, मात्र खंडोबाच्या बचावफळीनं त्यांना रोखून धरलं. अखेरपर्यंत हाच गोल फरक राहिल्यानं दिलबहार तालीम मंडळानं हा सामना जिंकत अंतिम फेरीत प्रवेश केला. खंडोबाकडून पृथ्वीराज साळुखे, ऋतुराज संकपाळ, विष्णू टी.एम., बेफिन आणि रॅन्चो यांनी, तर दिलबहारकडून स्वयं साळुखे, गंधर्व घाटगे, सुशांत अत्तिगरे, फेबिन, माणिक पाटील, ओम जरग यांनी उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन केलं. खंडोबाच्या विष्णू टी.एम. याला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. उद्या उपांत्य फेरीचा दुसरा सामना पाटाकडील तालीम मंडळ अ विरुद्ध बालगोपाल तालीम मंडळ यांच्यात खेळण्यात आला.